मालक माफी मागा, माफी. माफ करा, माफ करा, चुकलं माझं. माफ करा, चुकी झाली, माफ करा. नाहीतर तुमचं व्हायचं आणि नंतर हे त्रिशूल आमच्याकडे यायचं. माफ करा मला. माफ करा, माफ करा. हा चुकलं, माफ करा आम्हाला. मालक, अहो आता जीव गेला असता ना. मी सांगितलं माफी मागा म्हणून वाचलो आपण. अरे पण आता काय करायचं? जे काय साठवून ठेवलंय ते गोळा करू आणि निघू. काय या हरणाचं कातडं पाहिजे मला. त्याला मारल्या बिगर मी इथून जायचो नाही. कशी आहेस तू? एक शिकारी पाठला करतोय, कशी बशी वाचले आहे मी. आता मी आलो आहे, तू काळजी करू नका. हो. मालक, तुम्हाच ते हरिण घावत नव्हतं ना? ते बघा हरिण. त्याला मारा, मग निघू सगळं जेवून. पण ते पुरं कोण आहेत? अरे कोणी बी असं ना. लावा बाण. अजून आला नाही हो. अगं किती वेळ झाला. जीवाला घोर नुसता. काळजीच आहे. या अशा दिवसात भरतरीने एकटं नाही गेलं पाहिजे. आमचा लेक बी कुठं दिसेना. तो बी संती गेला की काय कुणास ठाव. वय ग, दगडू बी नाही. आता काय करावं काय बी सुचना बघ. जया, आपण जाऊन बघून येऊया का? ते दोघं गेल्यात नव आणि त्याला हुडकून. हे बघ, काळजी नको करू. जाऊन जाऊन कुठे जात्याल ते? ते नाथाकडे ते गेले नसते. वय म्हणला होता तिकडे जायचंय म्हणून. अगं म्हणजे सांगून गेलाय त्यो. अगं पर ते वनात कुणीतरी मुक्या जीवांना मारतय. चुकून त्यांची आणि ह्यांची गाठ नाही पडली म्हणजे बरं होईल. तू जा, इथं थांबू नका. भरतरी, पण तू काळजी घे. हो, तू लवकर जा. मालक, तुम्ही सोडलेलं बाण ह्याने धरला. जे हे साधे पोर नाही. ते समजाल तुम्हासनी आता. अरे एवढीशी पोरं पण बोलतात बघा कसं. चिलटाला कसं हातावर मळून मारतो
तसं कराय येळ नाही लागणार. शिकार कराय आलो आहे म्या. या पोरासनी बी धडा शिकवावाच लागल. तू या वनातल्या मुख्य जीवांना का मारतोस? धन मिळतं मला, तुला नाहीस. जा घरी गपगुमान. नाही जाणार. तुम्हालाच जावं लागेल घरला. या मोरा एका बी पाखराला मुख्य जीवाला मारायचं नाही. असं भरतरी, मी जो मंत्र तुला देणार आहे तो सिद्ध आहे. जेव्हा तुला तुझं आणि तुझ्या प्रिय व्यक्तीचं रक्षण करायचं असेल तेव्हा तू हा मंत्र म्हण. भरतरी, गोरक्षनाथांनी जो तुला शाबरी मंत्र दिला आहे त्याचा उपयोग करून त्या शिकाऱ्याला शिक्षा कर. ओम गुरुजी को आदेश. गुरुजी को प्रणाम. धरती माता, धरती पिता, धरती धरे नाधिर बाजे, श्रृंगी बाजे तुरतुरी. अरे काय म्हणायला लागला हा? अरे याड लागले वाटतं याला. कसला तरी मंत्र म्हणतोया. आया गोरखनाथ मीन का पुत, मुंज का छड़ा, लोहे का खड़ा, हमारे पीठ पीछे यति हनुमंत खड़ा. शब्द साचा, पिंडकाचा, पुरो मंत्र ईश्वर वाचा. अशुभ शक्तींनी नाथ संप्रदायाशी झगडू नये, नाहीतर त्यांचा पराभव होत राहणार हे निश्चित. भरतरी, कार्य झालं ना? होय गुरुवर. शुभम भवतु. भरतरी, शाबरी मंत्राचा काय प्रभाव आहे हे तू पाहिलंस. गुरुमुखातून हा मंत्र सिद्ध झाला होता. त्यामुळे तुला तुझ्या कार्यात यश मिळालं. ह्या कार्यात तुझा काहीही स्वार्थ नव्हता, म्हणून देव तुला सहाय्यभूत झाले. तो शिकारी मेला लागली. पण तू दुःखी का दिसतो आहेस भरतरी? गुरुदेव, कितीतरी मुख्य जीव मारले त्यांनी, त्यात त्यांचा काय दोष?
हे सृष्टीचं चक्र आहे. जन्म मृत्यू प्रत्येक क्षणाला इथे घडत असतोच. मला लई वाईट वाटतंय. चल ये माझ्यासोबत. सांगा सांगा मालक, तुम्हीच सांगा आता. नाना मला काही कळेनासच झालं. अहो म्हणजे काय? सगळे म्हणतात श्रीपाद गावात होता, नरसावधानी सोबत बोलत होता. मी सांगितलेलं पटलं नाही ना वा? आता ऐकलं का? अहो असं कसं असेल? श्रीपाद दिवसभर घरातच होता. अहो माझ्या डोळ्यासमोर होता तो. बाहेर कसा असेल? आता गावातली लोक खोटं बोलत नाहीत ना. श्रीपाद, तुझं काय म्हणणं आहे? गावातले लोक काही खोटं बोलत नाहीत. बाळा म्हणजे तू इथेही होतास आणि तिथेही होतास? अरे असं कसं असेल? असं असू शकतं. नाना हे कसं शक्य आहे? धर्मग्रंथ वाचलेत तर तुम्हाला त्याचा अर्थ कळेल. तुम्ही एका यज्ञाची तयारी करायला घ्या. मला तो आत्ताच करायचा आहे आणि तुम्ही सगळे असा तिथे त्यावेळी. आता होम करणार? मामनजी मी तयारी करायला घेते. हा आजोबा, तुम्हालाच ध्यानात आलं की मी दोन्ही ठिकाणी एकाच वेळी होतो. इथे थांबूयात. जशी आज्ञा गुरुवर. गुरुवर, आपण गुरुदेवांना भेटून निघालो ते सतत चालतोच आहोत. ही विश्रांतीही आवश्यक होती. श्रीपाद यांनी जिथे आपल्याला कार्य करायचे सांगितले आहे तिथे पोहोचायला हवं लवकर. होय गुरुवर, तेही वाट पाहत असतीलच. तिकडे काय झालं हे आपण पाहिलंच नाही. श्रीपाद यांनी घोषणा करण्याची वेळ जवळ आली आहे आणि त्याच दिशेने सगळं काही घडत आहे. श्रीपाद हा काही सामान्य मुलगा नाहीये हे कडेच्या लोकांना समजायला लागलंय. दत्तलहरी किती तीव्र आहेत याचा अनुभव त्यांना आला असेल. निश्चित. गुरुवर, भरतरीची ही यात्रा सुरू होईल. येणारं संकट त्याला पचवता आलं पाहिजे. अर्थात तिथे सगळेजण आहेत. साधनेच्या तो अशा काही टप्प्यावर आहे की त्याला आधाराची गरज आहे.
परंतु गुरुवर तो शिकतो आहे, त्याची साधना उत्तम सुरू आहे. त्याने खूप कमी वेळात खूप काही शिकलं आहे. प्रत्यक्ष द्रुमिल नारायणांचा अवतार आहे. मनुष्य धर्म म्हणून तो करतो आहे. मुळात या सगळ्या पलीकडे तो कधीच गेला आहे. हे बघा गुरुदेव, किती प्राणी मारलेत त्यांनी. पाहतो आहे. मनुष्य निर्दयी आहे. त्यांना त्यांचं आयुष्य सुखाने का जगू देत नाही? भरतरी, रडू नको. भरतरी, डोळे पुस. गोरक्ष, ह्या मोक्या जीवांना पुन्हा जिवंत कर. जशी आज्ञा गुरुवर. ओम भू भुव स्वहा. ओम हौ जू सहा. ओम भू भुव स्वहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्ष्यमामृतात्. ओम भव भू. ओम सह जूम हौ. भरतरी, आम्ही पुन्हा जिवंत झालो. हे गुरुदेवांमुळे झालं आहे. महाराज, शुभम भवतो. ह्या दोघांनी हुडकत इथवर आलो. किती हुडकलो पोरांना तुम्हाला. ते सुरक्षित आहेत, काळजी नसा. तिकडं घरला जीवात जीव नाही कुणाच्या. तुम्ही आता या दोघांना घेऊन जा. चला पोरांनो. गुरुवर, आम्ही जाऊ. होय, काळजी घ्या.
केशव, इकडे ये. बोला महाराज. तू जयसिंगला मारलंस, आम्हाला ठाऊक आहे. पुढच्या 7 दिवसात तुझा मृत्यू होईल. ओम दिगंबराय नमः.